छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। तो पॅरोलवर सुट्टीवर आला होता। सुट्टी संपत आली होती। सुट्टीत आल्यानंतर तिला खूप बरं वाटलं, परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। पैठण MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथील नवनाथ शामराव जगधने आणि शीतल दोडवे उघडे हे दोघे 5 वर्षापासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। नवनाथ शामराव जगधने याच्यावर अंबड जिल्हा येथील पोलीस स्टेशनमध्ये 6 वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे। सध्या तो 1 महिन्याच्या पॅरल सुट्टीवर आला होता। त्याला 28 मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी जायचे होते। नवनाथने शुक्रवारी दिनांक 28 रोजी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेला होता। त्यावेळी नातेवाईकांनी समजूत घालून त्याला घरी परत आणले होते। त्यानंतर शनिवारी रात्री घराच्या छतावर झोपला असता त्याने विषारी औषध प्राशन केले आणि तेथून निघून गेला। गावाजवळील मक्याच्या शेतात सोमवारी दिनांक 31 रोजी त्याचा मृतदेह आढळून आला। तर शीतलचे लग्न दुसरीकडे झाले असताना तिचे प्रेम कातपूर येथील नवनाथ बरोबर झाले। नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या 6 वर्षीय मुलाचा खून त्यांनी केला होता। या प्रकरणी नवनाथ शिक्षा भोगत होता, तर शीतलला निर्दोष मुक्त करण्यात आले होते। संभाजीनगर येथे ती भाड्याने राहत होती। काही दिवसांपूर्वी कातपूर येथे ती आली होती। सोमवारी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत। दोघांच्या आत्महत्येचे मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणी पोलीस तपास पुढील करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांसोबत असंही घडलेलं आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।